मित्रांनो, नवीन गाडी घेतल्यावर किती दुःख होतं स्क्रॅच पडल्यावर. याचे चेहरे येऊन दिसत असेल. वरती कर रे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज पूर्ण शेत फिरायचंय, तर शेतातला व्लॉग तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि माझ्यासोबत माझा भाऊ पण चाललाय, अमित दादा. तर तो खूप नाराज आहे आज. तर व्हिडिओच्या वरतून तर तो खूप नाराज आहे आज. तर ते नाराज काय, तर ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. तर मित्रांनो, हा ट्रॅक आहे मनमाड ते नांदेडचा पूर्ण. आणि आज आपण बघतोय वीर केली होती. 10-15 दिवस झाले तेव्हा आपण वीर केली होती. तर मित्रांनो, हे जे दिसतंय इथं सेम तसा ट्रॅक इथे होणार आहे. म्हणजे एक जाण्याचा ट्रॅक आणि एक येण्याचा ट्रॅक. तर मित्रांनो, रेल्वेचा दुसरा पूल होतोय आणि हा ट्रॅक आहे रेल्वेचा. तर मित्रांनो, आपण इथं सोलार प्लांट लावलेले, हा एक आणि इथं दुसरा. आणि त्याच्या जवळ विहीर पण आहे, तर ती पण तुम्हाला दाखवतो. ही बी आपली विहीर आहे. हिचं पाणी सध्या तर खूप खोल गेलेलं आहे. या विहिरीचं पाणी जवळपास 2 ते 3 किलोमीटर वर नेलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या वावरात आहे ही नवीन विहीर. या नवीन विहिरीचे मी खूप सारे मिनी ब्लॉग पण टाकलेले. आणि आज आपण ही विहीर बघूया. आज ही पूर्ण झालेली विहीर आणि जी कडे पण कोरून झालेली. तर हे बघा, पूर्ण कडे कोरून झालेले आहे. आणि खूप म्हणजे पूर्ण 50 फीट खोल झालेली आहे चांगल्या प्रमाणात. आणि हे बघा विहीर. आणि तो बघा कुठून येऊ राहिला, तो दिसतोय का अमित दादा? कुठून येतोय बघा. अजून ह्या विहिरीचे कड बांधायचे बाकी आहे. मित्रांनो, हा आहे पूर्ण एक माळा. तिथपर्यंत त्या घरापर्यंत पूर्ण हा एक माळा आहे. आणि इथं विहीर केलेली आपण खास या वावरांसाठी. आपण विहीर इथे केलेली आहे. तर मित्रांनो, तो माळा तिकडं राहिला, तर हा दुसरा माळा आहे. इथून पूर्ण दुसरा माळा सुरू होतोय. तर मी तुम्हाला दुसरा माळा पण दाखवतो, किती मोठा माळा आहे. असे एक नाही तर 4 ते 5 मळे. तर मित्रांनो, थोड्या वेळात सनसेट पण होईल. खूप छान दिसतंय, एकदम भारी. मित्रांनो, हा धूर कसलाय, हा बघा, हे बघा, हा धूर कसलाय. चला आपण बघूया कसला धूर आहे. मित्रांनो, आपण हे शेड बनवलंय तर कशासाठी, इथं पाऊस आल्यानंतर लपण्यासाठी. बाबांची नांगरटी पूर्ण आवरत आली आहे. बाबा नांगरटी चालू आहे बाबांची तिकडं. पूर्ण नांगरटी केली बाबांनी. तर मित्रांनो, हे आहे आपलं शेततळ. तर मित्रांनो, हे का बरं पेटवलंय मला कमेंट मध्ये सांगा. हे होतं पूर्ण गव्हाचं वावर. हे पूर्ण सगळं जेवढे पण दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण गव्हाचे वावरच होते. लागले ना काय नाही, आकडा फक्त बरं का. अटकून नको दे, फक्त पॅक लावून दे. त्याला हाताला करंट बसेल का? नाही रे, डीसी नाही करंट नाही बसणार. चालून काका बस बस गाव दे काका काढायचीच ठेवा. काय वरच्या काढून घेऊ, काढायच्या चालेल.
आपले मेकॅनिकल इंजिनियर खरंच कामात आलेले, तर त्यांनी खरंच सोल्युशन फाइंड करून दाखवलंय. मात को चुके टक से बार आ चुके हैं. तर मित्रांनो अंधार पण झाला आता जाऊया घरी. तर मित्रांनो नवीन गाडी घेतल्यावर खरंच दुःख होतं असे स्क्रॅच पडल्यावर. बोला ना. निघाल का? मला नाही वाटत निघाल असं. हे बघ ना, थोडं तर झालंच, एवढं तर निघलंच. तर तो खूप नाराज आहे. तर तो नाराज काय तर तुम्हाला व्हिडिओच्या